नमस्कार. द नेक्स्ट पॉईंट इज मोल कन्सेप्ट. आपला पुढचा पॉईंट आहे मोल कन्सेप्ट किंवा मोल संकल्पना. इन द लास्ट व्हिडिओज वी हॅव स्टडी अबाउट ॲटॉमिक मास, देन मॉलिक्युलर मास and how molecular mass of substance is calculated. Now in this video we will study the very important point, that is mole concept. आतापर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये अणुवस्तुमान म्हणजे काय, रेणुवस्तुमान म्हणजे काय आणि पदार्थाचे रेणुवस्तुमान कसे काढतात याची माहिती घेतली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा घटक मोल कन्सेप्ट किंवा मोल संकल्पना याची माहिती घेणार आहोत. मोल कन्सेप्ट किंवा मोल संकल्पना हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे 11वीच्या आणि 12वीच्या दृष्टीने. तर त्याची माहिती आपण घेऊ. सो इन केमिकल रिॲक्शन ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाउंड्स रिॲक्ट विथ ईच अदर. And therefore, while carrying out a chemical reaction, it is necessary to know the required number of atoms and molecules. In a chemical reaction, atoms and molecules of elements and compounds react with each other, and therefore, while carrying out a chemical reaction, it is necessary to know the required number of atoms and molecules. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेत मूलद्रव्यांचे आणि संयुगाचे अणू आणि रेणू यांच्यात परस्पर रासायनिक अभिक्रिया होत असते. कोणत्याही रासायनिक अभिक्रिया किंवा जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडते तर त्या रासायनिक अभिक्रियेत मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या अणूंमध्ये आणि रेणूंमध्ये परस्पर अभिक्रिया घडत असते. आणि त्यामुळं एखादी रासायनिक अभिक्रिया जर आपल्याला करायची असेल, एखादी रासायनिक अभिक्रिया घडवून आणायची असेल तर आपल्याला त्या अभिक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या अणूंची संख्या आणि रेणूंची संख्या माहीत असणं आवश्यक आहे. हा त्याचा अर्थ. नाउ फॉर एक्झाम्पल, सपोज we want to carry out the chemical reaction between sodium metal and water. समजा आपल्याला सोडियम धातू आणि पाणी यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून आणायची आहे. when sodium metal react with water, then sodium hydroxide is formed along with release of hydrogen gas. When sodium metal react with water, then there is formation of sodium hydroxide and hydrogen gas is released. Now to balance the chemical equation we use factor 2 for NaOH, factor 2 for H2O and factor 2 for Na. Now to carry out this reaction we require 2 atoms of sodium and 2 atoms of sodium and 2 molecules of water, or 2 molecules of sodium and 2 molecules of water. जर आपला ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणायची असेल तर आपल्याला सोडियमचे 2 अणू किंवा सोडियमचे 2 रेणू, ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ सोडियम आर वन अँड सेम. तर आपला सोडियमचे 2 अणू किंवा पाण्याचे 2 रेणू आवश्यक आहेत. म्हणजेच सोडियम धातू आणि पाणी यांच्यात जर रासायनिक अभिक्रिया घडवून आणायची असेल तर त्यासाठी आपल्याला सोडियमचे किती अणू पाहिजेत, पाण्याचे किती रेणू पाहिजेत हे माहीत असणं आवश्यक आहे. हा त्याचा अर्थ. बट ॲज द ॲटम्स and molecules are very small in size, it is very difficult to handle and count the number of atoms and molecules. But
as the atoms and molecules are very small in size, it is very difficult to handle and count the number of atoms and molecules. आपल्याला रासायनिक अभिक्रिया घडून आणण्यासाठी त्या रासायनिक अभिक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या अणूंची संख्या, रेणूंची संख्या माहीत असणं आवश्यक आहे. परंतु अणू आणि रेणू यांचा आकार अतिशय लहान असल्यामुळे आपल्याला अणूंची आणि रेणूंची हाताळणी करणे किंवा त्यांची संख्या मोजणे हे अतिशय अवघड कठीण कार्य आहे. अणू आणि रेणू हे आकाराने अतिशय लहान असल्यामुळं आपल्याला अणूंची आणि रेणूंची हाताळणी करणे किंवा त्यांची संख्या मोजणे हे अतिशय कठीण कार्य आहे. समजा आपल्याला या रासायनिक अभिक्रियेसाठी सोडियमचे 2 मॉलिक्यूल लागतात, तर आपण रॉकेलमधल्या सोडियम धातूतले 2 रेणू बाजूला घेऊन आणि समजा हे बिकरमध्ये पाणी आहे, तर या बिकरमधल्या पाण्यातील पाण्याचे 2 रेणू बाजूला काढून सोडियमचे 2 रेणू आणि पाण्याचे 2 रेणू यांच्यात आपण रासायनिक अभिक्रिया घडवून आणू शकत नाही. कारण आपण हे सोडियमचे 2 रेणू बाजूला काढू शकत नाहीत किंवा पाण्याचे 2 रेणूसुद्धा आपण बाजूला काढू शकत नाहीत किंवा या बिकरमधल्या पाण्यातून पाण्याचे 2 रेणू मोजून बाजूला काढू शकत नाहीत. तर अशा प्रकारे अणूंची आणि रेणूंचा आकार अतिशय लहान असल्यामुळे त्यांची हाताळणी करणे किंवा त्यांची संख्या मोजणे हे अतिशय अवघड कार्य आहे. देअरफॉर मग त्यामुळं देअरफॉर while carrying out chemical reaction it is convenient to measure out the quantities that can be handled instead of counting the number of atoms and molecules. Therefore, while carrying out the chemical reaction, it is convenient to measure out the quantities that can be handled instead of counting the number of atoms and molecules. आपण अणूंची किंवा रेणूंची हाताळणी व्यवस्थित करू शकत नाहीत किंवा त्यांची संख्या मोजून घेऊ शकत नाहीत कारण ते आकारानं लहान आहेत. त्यामुळं रासायनिक अभिक्रिया करत असताना आपण अणूंची किंवा रेणूंची संख्या मोजण्याच्या ऐवजी त्यांच्या हाताळता येतील अशा राशी, क्वांटिटीज म्हणजे राशी, प्रमाण, त्यांच्या हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीस्कर ठरतं. रासायनिक अभिक्रिया करत असताना आपण अणूंची संख्या किंवा रेणूंची संख्या मोजून घेण्यापेक्षा किंवा मोजून घेण्याऐवजी अणूंच्या आणि रेणूंच्या हाताळता येतील अशा राशी मोजून घेणे सोयीस्कर ठरतं. आता आपण त्यांची संख्या तर मोजू शकत नाही, मग आपण अणू आणि रेणू कशामध्ये मोजू शकतो? तर ते पुढे दिले, वी कॅन नॉट काउंट द नंबर ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स बट वी कॅन मेजर द masses of atoms and molecules in gram. आपण अणूंची आणि रेणूंची संख्या मोजून घेऊ शकत नाही, परंतु आपण अणूंचं आणि रेणूंचं ग्रॅममध्ये वस्तुमान मोजू शकतो. म्हणजे इथं जे म्हणलं आहे, अणूंची आणि रेणूंची संख्या मोजून घेण्याच्या ऐवजी आपण ते अणू आणि रेणू ग्रॅममध्ये मोजून घेऊ शकतो किंवा अणू आणि रेणू ग्रॅममध्ये मोजून घेणे सोयीस्कर ठरते. हा त्याचा अर्थ. रासायनिक अभिक्रिया करत असताना अणूची आणि रेणूंची संख्या मोजून घेण्याऐवजी अणू आणि रेणू ग्रॅममध्ये मोजून घेणे सोयीस्कर ठरते. हा त्याचा अर्थ या पूर्ण याचा. हेन्स or therefore while carrying out the chemical reaction
we can take the masses of atoms and molecules in gram, and then those masses of atoms and molecules can be converted into number of atoms and molecules. Therefore, while carrying out the chemical reaction, we can take the masses of atoms and molecules in grams, and then those masses of atoms and molecules can be converted into number of atoms and molecules. आपण रासायनिक अभिक्रिया करत असताना अणूंची किंवा रेणूंची संख्या मोजून घेऊ शकत नाही, परंतु आपण अणू आणि रेणू ग्रॅममध्ये मोजून घेऊ शकतो. त्यामुळं रासायनिक अभिक्रिया करत असताना आपण अणू आणि रेणू यांची ग्रॅममध्ये वस्तुमाने मोजून घेऊ शकतो. अणू आणि रेणू आपण ग्रॅममध्ये मोजून घेऊ शकतो आणि नंतर त्या अणू आणि रेणूंचं जे आपण ग्रॅममध्ये वस्तुमान घेतलं आहे त्या वस्तुमानाचं रूपांतर अणूंच्या किंवा रेणूंच्या संख्येमध्ये करू शकतो. अणूंचं आणि रेणूंचं ग्रॅममधील वस्तुमानाचं रूपांतर आपण अणूच्या आणि रेणूंच्या संख्येमध्ये करू शकतो. अँड फॉर दिस, दॅट इज टू कन्वर्ट द masses of atoms and molecules into number of atoms and molecules, mole is useful. अणूंचं आणि रेणूंचं ग्रॅममधील वस्तुमान अणूंच्या आणि रेणूंच्या संख्येत रूपांतर करण्यासाठी मोल ही राशी किंवा मोल ही जी संकल्पना आहे ती उपयोगी पडते. नाउ वी विल सी व्हॉट इज मीन बाय मोल. आता आपण मोल म्हणजे काय हे पाहू. तरी सर्व लक्षात आलेलं आहे मोलची आवश्यकता काय किंवा मोलमुळं काय होतं. तर थोडक्यात कोणतीही रासायनिक अभिक्रिया करत असताना आपल्याला त्या रासायनिक अभिक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या अणूंची संख्या आणि रेणूंची संख्या माहीत असणं आवश्यक असतं. परंतु अणू आणि रेणू आकाराने अतिशय लहान असल्यामुळं आपण अणूंची संख्या किंवा रेणूंची संख्या मोजून घेऊ शकत नाही. आपण अणूचं किंवा रेणूचं ग्रॅममधील वस्तुमान मोजू शकतो, परंतु अणूची किंवा रेणूंची संख्या मोजू शकत नाही. त्यामुळं रासायनिक अभिक्रिया करत असताना आपण सुरुवातीला अणूंचे आणि रेणूंचे ग्रॅममधील वस्तुमान घेऊ शकतो आणि नंतर त्या वस्तुमानांचं रूपांतर अणूंच्या आणि रेणूंच्या संख्येत करू शकतो. आणि हे अणूच्या रेणूच्या ग्रॅममधील वस्तुमानाचं रूपांतर त्यांच्या संख्येमध्ये करण्यासाठी मोल हे उपयोगी ठरतं. आता कसं उपयोगी ठरते आपल्या पुढे लक्षात येईल. मग आता इथून पुढं मोल म्हणजे काय हे पाहू. So mole of substance means a mole is that quantity of substance. A mole is that quantity of substance whose mass in gram is equal in magnitude to its mass in Dalton. A mole is that quantity of substance whose mass in gram is equal in magnitude to its mass in Dalton. पदार्थाचा मोल, मग तो पदार्थ कुठलाही असेल. सबस्टन्स मे बी ॲटम, मॉलिक्यूल और कंपाऊंड. तर पदार्थाचा मोल म्हणजे पदार्थाची एवढी राशी किंवा पदार्थाचं एवढं प्रमाण. क्वांटिटी म्हणजे प्रमाण किंवा राशी. तर त्या पदार्थाचं एवढं प्रमाण किंवा त्या पदार्थाची एवढी राशी की ज्या राशीचं ज्या प्रमाणाचं ग्रॅममधील वस्तुमान, त्या पदार्थाची एवढी राशी की त्या राशीचं ग्रॅममधील वस्तुमान
त्या पदार्थाच्या डाल्टनमधील वस्तुमानाच्या मूल्या एवढे असेल. त्या पदार्थाच्या डाल्टन या एककातील वस्तुमानाच्या मूल्या एवढे असेल. हा त्याचा अर्थ. पदार्थाचा मोल म्हणजे त्या पदार्थाचे अशी राशी, एवढी राशी, एवढे प्रमाण की ज्या राशीचं, ज्या प्रमाणाचं ग्रॅममधील वस्तुमान त्याच पदार्थाच्या डाल्टनमधील वस्तुमानाच्या मूल्या इतके असेल. हा त्याचा अर्थ. Now we know that atomic masses, molecular masses are expressed in the unit Dalton. आपल्याला माहीत आहे अणुवस्तुमाने किंवा रेणुवस्तुमाने डाल्टन या एककामध्ये मोजतात. तर त्या पदार्थाचं डाल्टनमधील जे वस्तुमान असेल त्या वस्तुमाना एवढंच त्या पदार्थाचं ग्रॅममधील वस्तुमान, त्या पदार्थाचा जो अणुवस्तुमान किंवा रेणुवस्तुमान डाल्टनमध्ये असेल त्या अणुवस्तुमाना एवढ्या किंवा रेणुवस्तुमाना एवढंच त्या पदार्थाचं ग्रॅममधील वस्तुमानाची राशी म्हणजेच त्या पदार्थाचा मोल. नाव फॉर एक्झाम्पल सपोज we know that molecular mass of water. What is the molecular mass of water? Water. There are two atoms of hydrogen. Atomic mass of hydrogen is 1 and there are two atoms of hydrogen, therefore 1 into 2 plus atomic mass of oxygen is 16. There is one atom of oxygen. 1 into 2 2 plus 16 into 1 16 is equal to 18 Dalton. Or unified mass, it is also called unified mass. So molecular mass of water is 18 Dalton. पाण्याचं रेणुवस्तुमान आहे 18 डाल्टन. Now it is the mass, molecular mass of water in Dalton. Now if we take same quantity of water but in gram, same quantity, that is 18. If we take 18 gram of water, then it is called mole, that is 1 mole of water. पाण्याचा रेणुवस्तुमान आहे 18 डाल्टन. त्यामुळे जर आपण 18 ग्रॅम पाणी घेतलं तर ते असेल 1 मोल पाणी. तर अशा प्रकारे पदार्थाचा 1 मोल म्हणजे त्या पदार्थाचं एवढी राशी की ज्या राशीचं ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या डाल्टनमधील वस्तुमाना एवढेच असते. म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही वस्तुमान सेम आहेत परंतु युनिट वेगळे आहेत. या ठिकाणी डाल्टन आहे, इथं ग्रॅममध्ये आहे. समजा हे पाणी आहे. जर आपण या पाण्याचं रेणुवस्तुमान आहे 18 डाल्टन. जर आपण या बिकरमधलं फक्त 18 ग्रॅम पाणी मोजून बाजूला काढलं तर ते 18 ग्रॅम पाणी असेल 1 मोल पाणी. तर अशा प्रकारे a mole is that quantity of substance whose mass in gram is equal in magnitude to its mass in Dalton. Now this substance may be atom, molecule or compound. हा जो पदार्थ ते जनरल व्याख्या दिली आहे इथं सबस्टन्स म्हणजे पदार्थ. मग तो ॲटम असेल, मॉलिक्यूल असेल, कंपाऊंड असेल. तर आपण ते एक एक पाहू. ॲटम, मॉलिक्यूल किंवा कंपाऊंडसाठी व्याख्या काय होईल. तरी जनरल सांगितलं पदार्थाचा मोल म्हणजे त्या पदार्थाची अशी राशी की ज्या राशीचं ग्रॅममधील वस्तुमान त्या पदार्थाच्या डाल्टनमधील वस्तुमानाच्या मूल्या एवढेच असते. आता आपण 1 मोल ॲटम म्हणजे काय,
एक मोल मॉलिक्यूल म्हणजे काय किंवा एक मोल कंपाऊंड म्हणजे काय हे पाहू. सो फर्स्ट, 1 मोल ऑफ ॲटम. 1 मोल ॲटम म्हणजे काय? सो 1 मोल ऑफ ॲटम इज द मास ऑफ दॅट ॲटम in gram which is equal in magnitude to its atomic mass. 1 mole of atom, 1 mole of atom is the mass of that atom in gram which is equal in magnitude to its atomic mass in Dalton. हे पुढे दिलं नाही आपण तो इन डाल्टन. अणूचा 1 मोल म्हणजे काय तिथे सांगितले. तर अणूचा 1 मोल म्हणजे त्या अणूच्या अणुवस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. त्या अणूचे अणुवस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. इथे जे सांगितले ते जिथे सांगितले तिथे अणूसाठी सांगितले. तर अणूची एवढी राशी या भाषेत जरी ते सांगायचं झालं तर त्या अणूची एवढी 1 मोल अणू म्हणजे त्या अणूची एवढी राशी की ज्या राशीचं प्रमाण त्या अणूच्या डाल्टनमधील अणुवस्तुमानाच्या मूल्या एवढेच आहे. नाउ फॉर एक्झाम्पल, इफ वी टेक द एक्झाम्पल, सो फर्स्ट एक्झाम्पल इज कार्बन. कार्बन ॲटॉमिक मास of carbon is 12 Dalton. Therefore, if we take 12 gram of carbon, it is called 1 mole of carbon. Atomic mass of carbon is equal to 12 Dalton, and therefore 12 gram of carbon is called 1 mole of carbon atom. कार्बनचा अणुवस्तुमान आहे 12 डाल्टन. त्यामुळे जर आपण 12 ग्रॅम एवढं कार्बनचं वस्तुमान घेतलं तर ते असेल कार्बनचा 1 मोल. हेन्स 1 मोल ऑफ ॲटम इज द मास ऑफ दॅट ॲटम इन ग्रॅम विच इज इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन डाल्टन. तर अशा प्रकारे 1 मोल अणू म्हणजे त्या अणूचं ग्रॅममधील वस्तुमान की जे त्याच्या डाल्टनमधील अणुवस्तुमाना एवढेच आहे. कार्बनचं ॲटॉमिक मास आहे 12 डाल्टन, त्यामुळे 12 ग्रॅम कार्बन म्हणजेच 1 मोल कार्बन. इथं फक्त युनिट बदललं आहे. इथे युनिट आहे डाल्टन, इथे युनिट आहे ग्रॅम. सेकंड एक्झाम्पल, ऑक्सिजन. ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन is 16 Dalton. Atomic mass of oxygen is 16 Dalton. Here oxygen is the atom. इथं सिंगल ओ लिहिला आहे म्हणजे हा ॲटम आहे. तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 डाल्टन. Therefore 1 mole of oxygen is equal to 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. तर ऑक्सिजनचा 1 मोल म्हणजे किती असेल तर ते असेल ऑक्सिजनचे 16 ग्रॅम अणू. If we take 16 gram of oxygen atom, then it is the 1 mole of oxygen atom. ऑक्सिजनचा अणुवस्तुमान 16 डाल्टन आहे. त्यामुळे जर आपण 16 ग्रॅम ऑक्सिजन घेतलं तर ते असेल 1 मोल ऑक्सिजन. हेन्स 1 मोल ऑफ ॲटम इज द मास ऑफ दॅट ॲटम इन ग्रॅम विच इज इक्वल इन मॅग्निट्यूड टू इट्स मास ॲटॉमिक मास इन डाल्टन. तर अशा प्रकारे कुठल्याही अणूचा 1 मोल म्हणजे त्या अणूच्या डाल्टनमधील अणुवस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज वी टेक द नेक्स्ट एक्झाम्पल, हायड्रोजन. द ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इज 1 डाल्टन. Therefore, if we take 1 gram of hydrogen atom, then
इट इज इक्वल टू 1 मोल ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं अणुवस्तुमान आहे 1 डाल्टन. तर जर आपण 1 ग्रॅम हायड्रोजन अणू घेतले तर ते असतील 1 मोल हायड्रोजन अणू. तर अशा प्रकारे कुठल्याही अणूचा 1 मोल म्हणजे त्या अणूच्या डाल्टनमधील अणुवस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. देन 1 मोल मॉलिक्यूल. 1 मोल रेणू म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. सो 1 मोल ऑफ मॉलिक्यूल इज द मास ऑफ दॅट मॉलिक्यूल इन ग्रॅम which is equal in magnitude to its molecular mass. 1 mole of molecule is the mass of that molecule in gram which is equal in magnitude to its molecular mass. 1 मोल रेणू म्हणजेच त्या रेणूच्या डाल्टनमधील रेणुवस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. त्या रेणूचे डाल्टनमधील वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान म्हणजेच 1 मोल रेणू. एक्झाम्पल, इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑक्सिजन मॉलिक्यूल इथं O2 लिहिले, हा ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, इथं ॲटम आहे O. सो मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज 32 डाल्टन. द मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज 32 डाल्टन. देयरफॉर 32 ग्रॅम of oxygen molecule is called 1 mole of oxygen. That the molecular mass of oxygen molecule is 32. Therefore, if we take the 32 gram of oxygen molecule, it is 1 mole of oxygen molecule. ऑक्सिजनचा रेणुभार आहे 32 डाल्टन. त्यामुळे जर आपण 32 ग्रॅम ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतले तर ते असतील 1 मोल ऑक्सिजन. Hence 1 mole of molecule is the mass of that molecule in gram which is equal in magnitude to its molecular mass in Dalton. रेणूचा 1 मोल म्हणजेच त्या रेणूच्या वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. इथं 32 डाल्टन रेणू वस्तुमान आहे, त्यामुळे 32 ग्रॅम ऑक्सिजन म्हणजेच 1 मोल ऑक्सिजन. नेक्स्ट एक्झाम्पल, हायड्रोजन मॉलिक्यूल H2. सो मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन इज 2 डाल्टन. हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास आहे 2 डाल्टन. देयरफॉर 2 ग्रॅम ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज इक्वल टू 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल. हायड्रोजनचे रेणुवस्तुमान आहे 2 डाल्टन. त्यामुळे जर आपण 2 ग्रॅम हायड्रोजनचे रेणू घेतले तर ते असेल 1 मोल हायड्रोजनचा रेणू. तर अशा प्रकारे कोणत्याही रेणूचा 1 मोल म्हणजे त्या रेणूच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. इथं आपण अणूचं 1 मोल बघितलं आहे. ऑक्सिजनचा 1 मोल 16 ग्रॅम ऑक्सिजनचे अणू म्हणजे 1 मोल ऑक्सिजनचे अणू. इथं रेणू आहे 32 ग्रॅम ऑक्सिजनचे रेणू म्हणजेच 1 मोल ऑक्सिजनचे रेणू. त्यानंतर 1 मोल कंपाऊंड. 1 मोल संयुग म्हणजे काय ते पाहू.
So 1 mole of a compound is the mass of that compound in gram, which is equal in magnitude to its molecular mass. 1 mole of compound is the mass of that compound in gram, which is equal in magnitude to its molecular mass. संयुगाचा 1 मोल म्हणजे त्या संयुगाच्या रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. 1 मोल संयुग म्हणजे त्या संयुगाचे डाल्टनमधील रेणू वस्तुमाना एवढे मूल्य असलेले ग्रॅममधील वस्तुमान. Now for example, we take the example of carbon dioxide. Carbon dioxide is the compound. The molecular mass of carbon dioxide, the atomic mass of carbon is 12 plus atomic mass of oxygen is 16, and there are 2 atoms of oxygen. Therefore 16 into 2, 32 is equal to 44 Dalton. So molecular mass of carbon dioxide compound is 44 Dalton. Therefore if we take 44 gram of carbon dioxide, then it is equal to 1 mole of carbon dioxide. The molecular mass of carbon dioxide is 44 Dalton. Therefore if we take 44 gram of carbon dioxide, then it is the 1 mole of carbon dioxide. कार्बन डायऑक्साईडचं रेणुभार आहे 44 डाल्टन. त्यामुळे जर आपण 44 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड घेतला तर त्याचं मूल्य असेल 1 मोल. नेक्स्ट एक्झाम्पल, सपोज अमोनिया NH3. नेम ऑफ दिस कंपाउंड इज अमोनिया. Now molecular mass of ammonia, atomic mass of nitrogen is 14. Atomic mass of nitrogen is 14 and there is only one atom of nitrogen. Plus next element is hydrogen. Its atomic mass is 1 and there are 3 atoms. Therefore 1 into 3, 3. So 17 Dalton. Molecular mass of ammonia is 17 Dalton. Therefore 17 gram of ammonia is equal to 1 mole of ammonia. अमोनियाचं रेणुभार आहे 17 डाल्टन. त्यामुळे 17 ग्रॅम अमोनिया म्हणजेच 1 मोल अमोनिया. Hence 1 mole of compound is the mass of that compound in gram, which is equal in magnitude to its molecular mass in Dalton. तर याप्रमाणे आपण कुठल्याही पदार्थाचा 1 मोल म्हणजे काय ते सांगू शकतो. देन युनिट ऑफ मोल. सो SI युनिट ऑफ मोल इज मोल, MOL. SI युनिट ऑफ मोल इज MOL, दॅट इज मोल. मोलचं SI युनिट आहे मोल, MOL. देन we can calculate the number of moles in the given mass of substance. जर आपला पदार्थाचं वस्तुमान दिलं असेल तर त्या दिलेल्या वस्तुमानामध्ये पदार्थाची किती मोल आहेत ते काढता येतात. and the formula used to calculate the number of moles in given mass of substance is पदार्थाच्या दिलेल्या वस्तुमानातील त्या पदार्थाची मोल काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला पाहायचा आहे.
So formula to calculate the number of moles that is N of substance in given mass of substance. पदार्थाच्या दिलेल्या वस्तुमानातील असणाऱ्या त्या पदार्थाच्या मोलची संख्या काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपला पाहायचा आहे. सो नंबर ऑफ moles of substance that is N is equal to mass of substance in gram divided by molecular mass of substance. Number of moles of substance that is N is equal to mass of substance in gram divided by molecular mass of substance. Now we take the example. आता याच्यावर आपण काही एक्झाम्पल पाहू. Suppose problem is given, calculate the number of moles of carbon dioxide in 88 gram of carbon dioxide. म्हणजेच 88 ग्रॅममधील कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन डायऑक्साईडचे किती मोल आहेत ते काढा. हा त्याचा अर्थ. आपला 88 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड दिला आहे तर त्या 88 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन डायऑक्साईडचे किती मोल आहेत ते काढायचे. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम. मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम मीन्स गिवन मास ऑफ सबस्टन्स. आपल्याला जे पदार्थाचं मास दिलं आहे ते इथे लिहायचं आहे डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ दॅट सबस्टन्स. आता आपल्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे मोल्स काढायचे आहेत. देअरफॉर हिअर वी राईट नंबर ऑफ moles of carbon dioxide that is N is equal to given mass of carbon dioxide in gram divided by molecular mass of carbon dioxide. By using this formula, we can calculate the number of moles of carbon dioxide in 80 gram of carbon dioxide. So, given mass of carbon dioxide in gram is 88 gram divided by molecular mass of carbon dioxide. कार्बन डायऑक्साईडचं मॉलिक्युलर मास आत्ताच आपण काढले 44. 44 इज द मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साईड. सो 88 डिवाइड बाय 44 इज इक्वल टू
2 mole. Unit of mole is mole. So number of moles of carbon dioxide in 88 gram of carbon dioxide is 2. 88 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन डायऑक्साईडचे 2 मोल असतात. 88 ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन डायऑक्साईडचे 2 मोल असतात. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ water in 72 gram of water. Next example or next problem, calculate the number of moles of water in 72 gram of water. पाण्याच्या 72 ग्रॅममध्ये पाण्याचे किती मोल आहेत ते काढा. 72 ग्रॅममध्ये 72 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती मोल आहेत ते काढा. तर फॉर्म्युला सेम वापरायचा आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. हियर वी कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल टू गिवन मास ऑफ वॉटर in gram divided by molecular mass of water. So given mass of water in gram 72 gram divided by molecular mass of water. So molecular mass of water is 18. So 72 divided by 18 is equal to 4 mole. So in the 72 gram of water there are 4 mole of water. 72 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे 4 मोल असतात. किंवा जर आपण 72 ग्रॅम पाणी घेतलं तर ते 72 ग्रॅम पाणी म्हणजे 4 मोल पाणी. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही पदार्थाच्या दिलेल्या वस्तुमानामध्ये त्या पदार्थाचे किती मोल आहेत ते काढू शकतो. If we take another example, suppose calculate the number of moles of oxygen molecule O2. O2 means oxygen molecule in 16 gram of oxygen molecule. जेव्हा आपण O लिहितो त्यावेळेस ते असतो ॲटम आणि जेव्हा O2 लिहितो त्यावेळेस ते असतो मॉलिक्यूल. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इन 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. म्हणजे आपल्याला 16 ग्रॅम ऑक्सिजनचे रेणू दिलेत तर 16 ग्रॅम ऑक्सिजन रेणूमध्ये त्या ऑक्सिजन रेणूचे किती मोल आहेत ते काढायचे. फॉर्म्युला सेम. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल O2 is equal to given mass of oxygen in gram divided by molecular mass of oxygen molecule O2. So given mass of oxygen molecule in gram is 16 and its molecular mass is 32. Molecular mass of oxygen is 32. 16 upon 32 is equal to 1 upon 2 is equal to 0.5 mole. So 16 gram of oxygen molecule means half mole of oxygen. जर आपण ऑक्सिजन रेणूचे 16 ग्रॅम घेतले तर ते असतात ऑक्सिजन रेणूचा अर्धा मोल. तर याप्रमाणे आपण कुठल्याही पदार्थाच्या वस्तुमानातील त्या पदार्थाची मोलची संख्या काढू शकतो. Now in the next video we will see how
मोल इज रिलेटेड टू नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. आपण हा अर्धाच भाग इथं पाहिला आहे. इथं फक्त आपण मोल म्हणजे काय पाहिले, पदार्थाचा मोल म्हणजे काय ते पाहिले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मोलचं रूपांतर अणूच्या किंवा रेणूच्या संख्येत कसं करता येतं ते पाहणार आहोत. धन्यवाद.